हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आज आपण फिडिलिटी इन्शुरन्स हा पॉईंट बघणार आहोत. प्रामाणिकपणाचा हमी विमा. ओके, या विम्यामध्ये प्रामाणिकपणाच्या हमीच्या विम्याचे स्वरूप कशा पद्धतीने आहे, त्याचबरोबर विमाची व्याप्ती किती आहे, विम्याचे संरक्षण किती आहे आणि या विम्याचे प्रकार किती आहेत, कोणकोणते आहेत, याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. प्रामाणिकपणाच्या हमी विमा यामध्ये अपघात विम्यामध्ये प्रामाणिकपणाचा हमी विमा ही नवीन शाखा आहे. लक्षात घ्या, अपघात विम्यामध्ये प्रामाणिकपणाचा विमा हा काय आहे, नवीन शाखा आहे. व्यापारी व औद्योगिक संस्थांमध्ये मालक व कर्मचारी यांचे परस्पर संबंध हे विश्वासाचे असावे लागतात. काय सांगितले, व्यापारी व औद्योगिक संस्थांमध्ये मालक व कर्मचारी यांच्यामध्ये जे काही संबंध असतील ते संबंध विश्वासाचे असावे लागतात. कर्मचाऱ्याने आपली कामे व जबाबदारी प्रामाणिकपणे, निष्ठेने व विश्वासाने पार पाडलेली असावी लागते. कर्मचाऱ्याने आपली कामे व जबाबदारी प्रामाणिकपणे, निष्ठेने व विश्वासाने पार पाडली पाहिजेत. व्यवसायाचा मालक आपल्या व्यवसायातील सर्व कामे स्वतः करू शकत नाही. बघा, व्यवसायाचा जो मालक असेल तो आपल्या व्यवसायामधील कामही स्वतः करू शकत नाही. व्यवसायाचा आकार, स्वरूप व व्याप्ती यानुसार आवश्यक तो कर्मचारी वर्ग तिथं नेमावा लागतो. काय सांगितलंय, व्यवसायाचा मालक आपल्या व्यवसायातील सर्व कामं स्वतः करतो का, तो स्वतः कामं तो सर्व करू शकत नाही, कारण तेवढी पॉसिबिलिटी नसते. व्यवसायाचा आकार, व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायाची व्याप्ती जी असेल त्यानुसार आवश्यक तो कर्मचारी वर्ग व्यवसायामध्ये आपल्याला नेमावा लागतो. आवश्यक त्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागते. या कर्मचाऱ्यांकडे पैशाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार इथं सोपवावे लागतात. हे जे कर्मचारी असतील यांच्याकडं पैशाचं देवाणघेवाणीचे जे व्यवहार असतील ते व्यवहार तिथं सोपवावे लागतात. ग्राहकांकडून पैसे वसुली, बँकेतून पैसे काढणे, बँकेत पैसे भरणे, चेक्स हाताळणे, कार्यालयामध्ये पैसे देणे घेणे इत्यादी रोख रकमेच्या उलाढालीची कामे अधिकाऱ्यांकडे व कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात येत असतात. काय सांगितलंय, या कर्मचाऱ्यांकडे पैशाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार हे सोपवावे लागतात. ग्राहकांकडून पैशाची वसुली करणे, बँकेतून पैसे काढणे, पैसे भरणे, धनादेश, कार्यालयात पैसे घेणे देणे इत्यादी रोख रकमेच्या उलाढालीची कामे अधिकाऱ्यांकडे व कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात येत असतात. तर काही कर्मचाऱ्यांकडे खरेदी विक्री, साठवणूक, माल मोजणी, माल वाहतूक इत्यादी व्यवहारांसाठी वस्तू किंवा माल हाताळणीचे कामही सोपवावे लागते. काय सांगितलंय, तर इतर काही कर्मचारी जे असतील त्या कर्मचाऱ्यांकडे खरेदी विक्री, साठवणूक, मालाची मोजणी, मालाची वाहतूक इत्यादी व्यवहारांसाठी वस्तू किंवा माल हाताळण्याचं कामही सोपवावं लागतं. मोठमोठ्या कंपन्या, विक्री दुकाने, व्यापारी संस्था, उत्पादन संस्था, कारखाने, व्यापारी बँका, सहकारी संस्था, पतपेढ्या अशा संस्थांमधून पैशाचे, मालाचे किंवा दस्तऐवजाचे व्यवहार हे होत असतात. अशा व्यवहारामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा असतो. असे जे काही व्यवहार होत असतात त्या व्यवहारामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा हा फार महत्त्वाचा असतो. कर्मचाऱ्याने या व्यवहारामध्ये बघा, कर्मचारी जे व्यवहार करतात, कर्मचाऱ्यांनी या व्यवहारामध्ये काही अप्रामाणिकपणा जर केला तर मालकाचे नुकसान होण्याची शक्यता इथे जास्तीत जास्त असते. ओके, कर्मचाऱ्याने जे व्यवहार करतो त्यामध्ये जर अप्रामाणिकपणा जर दाखवला किंवा अप्रामाणिकपणा जर केला तर मालकाचे नुकसान इथं जास्तीत जास्त होत असतं. त्या दृष्टीने या सर्व व्यवहारामध्ये कर्मचाऱ्यांच्या अप्रामाणिकपणाचा फार धोका असतो. त्यामुळे या दृष्टीने जे काही सर्व व्यवहार जे केले जातात व्यवसायामध्ये त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा अप्रामाणिकपणा हा फार धोक्याचा असतो. अशा धोक्यांविरुद्ध संरक्षण देण्यासाठी विमा कंपनीने प्रामाणिकपणाचा हमी विमा या विमा पत्राचा या विमा प्रकाराचा हे विमा प्रकार त्यांनी सुरुवात केली आहे. या विमा प्रकाराची निर्मिती केली गेली. बघा, कर्मचाऱ्यांचा जो अप्रामाणिकपणा असतो त्यामुळे जे काही नुकसान होतं त्या नुकसानीविरुद्ध, त्या धोक्यांविरुद्ध संरक्षण देण्यासाठी विमा कंपनीनं प्रामाणिकपणाचा हमी विमा हा विमा प्रकार सुरू केलेला आहे. ओके,
व्यावसायिक, व्यापारी व औद्योगिक क्षेत्रातील हा धोका लक्षात घेता व्यावसायिक, व्यापारी व औद्योगिक क्षेत्रातील हा धोका लक्षात घेता कर्मचाऱ्यांकडून जमीन पत्रे घेतली जातात. कर्मचाऱ्यांकडून जमीन पत्रे घेतली जातात. तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून जमीन रक्कम घेण्यात येते. तर काही कर्मचाऱ्यांकडून जमीन रक्कम घेण्यात येत असते. परंतु यामुळे जामीन रकमे इतके संरक्षण मिळते. परंतु यामुळे काय होतं, जामीन रकमे इतकं संरक्षण हे मिळत असतं. त्यातही कर्मचाऱ्यांकडून जास्त जामीन रक्कम घेता येत नाही. त्यातही कर्मचाऱ्यांकडून जास्त जामीन रक्कम घेता येत नाही व सर्व कर्मचाऱ्यांसाठी जामीन रक्कम किंवा जामीन पत्र देण्याची अट लावता येणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असतं. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाच्या हमीसाठी हा उपाय फारसा व्यवहार्य व उचित नाही. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाच्या हमीसाठी हा उपाय फारसा व्यवहार्य व उचित नाही. त्यामुळे औद्योगिक जगातील धोक्याचे गांभीर्य लक्षात येता त्यामुळे जे काही औद्योगिक जग आहे त्या औद्योगिक जगामधील गांभीर्य त्यामध्ये सिरियसनेस लक्षात घेता विमा कंपनीनं हा कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचा विमा सुरू केलेला आहे. सो लक्षात आलं तुम्हाला की विमा कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा विमा हा कशा पद्धतीने सुरू झाला आणि ही विमा योजना विमा कंपनीनं कशी सुरू केली. ओके. व्यापारी किंवा औद्योगिक संस्थेचे मालक जे असतात, व्यापारी किंवा औद्योगिक संस्था असतात त्यांचे मालक हा आपल्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचा हमी विमा उतरवू शकतात. व्यापारी व्यवसायाचे जे मालक असतात ते काय करतात, आपल्या व्यवसायामध्ये जे काही कर्मचारी कामाला असतील त्यांचा विमा उतरवतात. ओके. त्यांचा विमा ते उतरवत असतात आणि विमेदार मालक विम्याचा हप्ता भरतो. विमेदार मालक हा विम्याचा हप्ता भरत असतो. विमेदार मालक हा काय करतो, विम्याचा त्या हप्ता भरतो. त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांच्या पैशाचा, मालमत्तेचा किंवा दस्तऐवजांचा ज्या कर्मचाऱ्यांच्या पैशांचा, मालमत्तेचा किंवा दस्तऐवजांच्या हाताळणीशी संबंध येतो त्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा हमी विमा काढण्यात येतो. जे कर्मचारी मालमत्ता किंवा पैशांचा जास्तीत जास्त व्यवहार करतात, त्या पैशाची जास्तीत जास्त हाताळणी करतात त्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचा विमा हा इथं उतरवला जातो. या विम्यात कर्मचाऱ्याने आपल्या कार्यालयीन कामामध्ये पैसे, दस्तऐवज किंवा मालमत्ता याबाबत अप्रामाणिकपणा जर केला तर त्यामुळे जे काही मालकाचं नुकसान होणार आहे आर्थिक स्वरूपाचं त्याविरुद्ध विमा कंपनी काय करत असते, संरक्षण मिळवून देत असते. अप्रामाणिकपणामध्ये फसवणूक, अफरातफर, बनावटगिरी इत्यादी प्रकारच्या गोष्टीचा समावेश होतो. आता अप्रामाणिकपणा दाखवायचा तो कशा पद्धतीने दाखवता येतो, फसवणूक करून, अफरातफर करून, बनावटगिरी करून, ओके, इत्यादी प्रकारच्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो, अप्रामाणिकपणामध्ये होतो. अशा अप्रामाणिकपणामुळे सेवा योजकाचे आर्थिक नुकसान झाल्यास, अशा अप्रामाणिकपणामुळे सेवा योजक जो असेल त्याचं आर्थिक नुकसान जर झालं तर विमा कंपनी त्या नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदारी इथं स्वीकारत असते. तर विमा कंपनी जी काही नुकसान होणार आहे त्या नुकसान जबाबदारी इथं स्वीकारत असते आणि त्यानुसार सेवा योजकास भरपाई मिळत असते. त्यानंतर विम्याची व्याप्ती. विम्याच्या व्याप्तीमध्ये प्रामाणिकपणाच्या हमी विम्याची व्याप्ती स्पष्ट होणं आवश्यक आहे. प्रामाणिकपणाच्या हमी विम्याची व्याप्ती स्पष्ट होणं इथं आवश्यक आहे. या विम्याची व्याप्ती पुढील प्रमाणे आहे. आता कशाप्रमाणे विम्याची व्याप्ती असू शकते, या विम्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अप्रामाणिकपणाच्या धोक्याविरुद्ध विमा संरक्षण हे दिलं जातं. हा विमा म्हणजेच अप्रामाणिकपणाचा विमा, प्रामाणिकपणाचा हमी देणारा विमा, हा विमा मालक आपल्या कर्मचाऱ्यांचाच काढू शकतो. इतर कोणत्याही व्यक्तीबाबत हा विमा इथं उतरवला जात नाही. देन या विम्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अप्रामाणिकपणामुळे होणाऱ्या प्रत्यक्ष आर्थिक हानी विरुद्ध संरक्षण दिलं जातं. बघा, या विम्यामध्ये
कर्मचाऱ्यांचा जो काही अप्रामाणिकपणा असणार आहे त्या अप्रामाणिकपणामुळे जे काही आर्थिक हानी होणारे किंवा आर्थिक नुकसाने होणारे त्याविरुद्ध संरक्षण दिलं जातं. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या अप्रामाणिकपणामुळे होणारी हानी ही पैशाच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात असली पाहिजे. काय सांगितले? कर्मचाऱ्यांच्या अप्रामाणिकपणामुळे जी काही हानी होणार आहे ती पैशाच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात असली पाहिजे. त्यानंतर अप्रामाणिकपणाचे कृत्य हे कार्यालयीन व सोपवलेल्या कामाची पूर्तता करताना अप्रामाणिकपणाचे कृत्य हे कार्यालयीन व सोपवलेल्या कामाची पूर्तता करताना कोर्स ऑफ ड्युटीज घडले पाहिजे. ओके. त्यानंतर 6वं सांगितलंय व्याप्तीमध्ये तुम्हाला या विम्यात अप्रामाणिकपणाच्या दृश्य स्वरूपाबरोबर या विम्यामध्ये अप्रामाणिकपणाच्या दृश्य स्वरूपाबरोबर या विम्यामध्ये अप्रामाणिकपणाच्या दृश्य स्वरूपाबाबत म्हणजे उदाहरणार्थ मोटर कार असेल, यंत्र असेल, रोख रक्कम असेल, घर सामान असेल याबाबत अपहार अदृश्य स्वरूपाच्या धोक्यांविरुद्ध विमा संरक्षण हे दिलं जात असतं. त्यानंतर विमा संरक्षणामध्ये अप्रामाणिकपणा, बनावटगिरी, अपहार, चौर्यकर्म, फसवणूक, कर्तव्यातील चुका यामध्ये काय सांगितलंय? अप्रामाणिकपणा यामध्ये कर्मचाऱ्याने आपलं काम करताना काही अप्रामाणिकपणा जर केला, लक्षात घ्या, कर्मचाऱ्याने आपलं काम करताना जर काही अप्रामाणिकपणा केला तर होणारी हानी विमा कंपनीकडून भरपाई करून मिळते. होणारी हानी विमा कंपनीकडून भरपाई करून मिळत असते. देन बनावटगिरीमध्ये कर्मचाऱ्याने दस्तऐवजामध्ये काही बनावटगिरी जर केली, त्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याद्वारे पैसे किंवा वस्तू मिळवून सेवा योजकाचे नुकसान इथं जास्तीत जास्त प्रमाणात होत असतं. तर विमा कंपनी त्या नुकसानीची भरपाई इथं करून देत असते. त्यानंतर अपहारामध्ये सेवा योजकाच्या मालकीच्या वस्तू किंवा मालकीची रक्कम सेवा योजकाच्या मालकीच्या वस्तू किंवा मालकीची रक्कम सेवा योजकाच्या ताब्यात जाण्यापूर्वी कर्मचाऱ्याने त्या रकमेचा किंवा वस्तूचा अपहार केल्यास सेवा योजकाचे आर्थिक नुकसान होते. या विम्यात विमा कंपनी असे अपहारापोटी झालेले नुकसान भरून देण्याची जबाबदारी स्वीकारत असते. ओके. त्यानंतर चौर्यकर्म यामध्ये कर्मचाऱ्याने आपल्या सेवा योजकाच्या संमतीशिवाय त्याची जर चल स्वरूपाची मालमत्ता वस्तू चोरल्यास होणारे आर्थिक नुकसान विमेदार सेवा योजकास भरून मिळत असते. त्यानंतर फसवणूक फ्रॉडमध्ये कर्मचाऱ्याने अनुचित व चुकीच्या साधनांद्वारे पैशाच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात लाभ मिळवला. कर्मचाऱ्याने चुकीच्या किंवा अनुचित साधनांच्या द्वारे पैशाच्या किंवा वस्तूच्या स्वरूपामध्ये जर लाभ मिळवला तर त्याद्वारे सेवा योजकास फसवले तर अशा वेळी झालेली हानी विमा कंपनीकडून भरपाई करून मिळत असते. त्यानंतर कर्तव्यातील चुका यामध्ये काय सांगितलं? कर्तव्यातील चुकामध्ये डिफॉल्ट कर्मचाऱ्याने आपलं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याबाबत जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, बघा, कर्मचाऱ्याने आपले जे कर्तव्य आहेत आपल्या कर्तव्याबाबत जाणीवपूर्वक जर दुर्लक्ष केलं किंवा चुका केल्या तर सेवा योजकाचे नुकसान हे होत असते. तसेच कर्मचाऱ्याकडे सोपवलेली मोहीम योजना जाणीवपूर्वक अयशस्वी करून सेवा योजकाचे नुकसान हे इथं होत असते किंवा होऊ शकते. तेव्हा अशा चुकांमुळे झालेले आर्थिक नुकसान विमा कंपनीकडून भरून मिळत असतं. आता अफरातफर मिसअप्रोप्रिएशन मध्ये काय सांगितलंय? कर्मचाऱ्याने सेवा योजकाच्या पैशांबाबत किंवा वस्तूंबाबत अफरातफर जर केली तर होणारी आर्थिक हानी सुद्धा विमा कंपनी भरून देण्यास जबाबदार राहत असते. प्रामाणिकपणाच्या हमी विम्याचे प्रकार. आता प्रामाणिकपणाच्या हमी विम्याचे प्रकार कोणते कोणते आहेत? या विम्या अंतर्गत व्यावसायिक, व्यापारी व औद्योगिक क्षेत्रातील सेवा योजकांना हा विमा दिला जातो. ते सेवा योजक आपल्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणाचा हमी विमा उतरवतात. त्या विम्याचे पुढील प्रकार आहेत. यामध्ये वैयक्तिक विमा, यामध्ये
विशिष्ट कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक स्वरूपाचा प्रामाणिकपणाचा हमी विमा उतरवण्यात येतो. विमा पत्रात हमी रक्कम नमूद केली जाते. त्यानंतर दुसरा सामुदायिक विमा. या विमामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचा किंवा काही निवडक कर्मचाऱ्यांचा एकत्रितपणे विमा हा उतरवला जातो. अर्थात विमा पत्राच्या सूचीमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याची हमीची रक्कम नमूद करण्यात येते. त्यानंतर पदविमा पोझिशन पॉलिसी. यामध्ये संस्थेतील विशिष्ट पदाचा प्रामाणिकपणाचा हमी विमा काढण्यात येतो. त्यात व्यक्तीचे नाव लिहिले जात नाही. त्या पदावर जी व्यक्ती कोणी काम करत असेल त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाची हमी विमा कंपनी स्वीकारत असते. त्या पदाधिकाऱ्यांकडून काही धोका जर झाला तर त्याविरुद्ध विमा संरक्षण हे दिलं जातं. त्यानंतर सर्वसमावेशक विमा. यामध्ये संपूर्ण कर्मचारी वर्गाचा प्रामाणिकपणाचा हमी विमा काढला जातो. यामध्ये संपूर्ण कर्मचारी वर्गाच्या प्रामाणिकपणाचा हमी विमा काढला जातो. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे नाव व पदे देण्याची गरज नाही. साधारणपणे कमाल हमी रक्कम नमूद केली जाते. खुला विमा फ्लोटिंग पॉलिसी. यामध्ये हा विमा सामुदायिक विम्याप्रमाणे असतो, पण यामध्ये हमीची रक्कम एकत्रितपणे नमूद केली जाते. काय सांगितलंय? फ्लोटिंग पॉलिसी. यामध्ये हा विमा सामुदायिक विम्याप्रमाणे असतो, पण यामध्ये हमीची रक्कम एकत्रितपणे नमूद केली जाते. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी वेगवेगळी हमी रक्कम नमूद केली जात नाही. या विम्यामधील विविध धोक्यांमुळे झालेल्या हानीचे प्रकरण विमा मुदतीत घडणं तर आवश्यक आहे, आणि जर घडलं तर विमा मुदतीत घडलेले प्रकरण विम्याची मुदत संपल्यानंतर जास्तीत जास्त 3 महिन्याच्या आत किंवा कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर सेवामुक्त केल्यानंतर 6 महिन्याच्या आत यापैकी जी मुदत कमी असेल त्या मुदतीत उघडकीस येणं आवश्यक असतं. परंतु विमा कंपनी ही मुदत 12 महिन्यापर्यंत वाढवू शकते. तुम्हाला हे MCQ ला विचारलं जाऊ शकतं. उत्तर असेल 12 महिने. त्या घडलेल्या घटनेची रीतसर सूचना विमा कंपनीस दिली पाहिजे. संबंधित कर्मचाऱ्यांची अन्य हमी असेल तर विमा कंपनी तेवढी रक्कम वजावट करून बाकीची रक्कम भरपाई म्हणून देईल. तसेच या विम्यामध्ये विमित हमी रकमेच्या मर्यादेपर्यंत भरपाई देण्यात येत असते. ओके, सो या पद्धतीने आपण काय बघितलाय? फिडिलिटी इन्शुरन्स, प्रामाणिकपणाचा हमी विमा. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत मालकाच्या जबाबदारीचा विमा म्हणजेच एम्प्लॉयर लायबिलिटी इन्शुरन्स. काय सांगितलं जातंय बघा याच्यामध्ये. काय पाहिलं आपण? प्रामाणिकपणाचा विमा का घेतला जातो, कशासाठी घेतला जातो. जे काही कर्मचारी आपल्याकडे कामाला असतात त्यांनी जर अप्रामाणिकपणा त्यांचा दाखवला तर त्यातून नुकसान हे आपलं होणार असतं, आणि हे नुकसान होऊ नये म्हणून किंवा नुकसान झालं तर हे नुकसानाची भरपाई व्हावी म्हणून आपण काय करत असतो? कर्मचाऱ्यांचा हमी विमा घेत असतो. ओके, त्यामध्ये त्याची आपण व्याप्ती बघितली, त्याचं संरक्षण बघितलं. संरक्षणामध्ये तुम्हाला 7 पॉइंट सांगितले. त्यामध्ये अप्रामाणिकपणा, डिसऑनेस्टी, बनावटगिरी, त्यानंतर अपरहार, त्यानंतर चौर्यकर्म, त्यानंतर फसवणूक, त्यानंतर कर्तव्यातील चुका, त्यानंतर अफरातफर. ओके, 7 पॉइंट बघितले. त्यानुसार आपण विम्याचं संरक्षण कसं आहे ते बघितलं. त्यानंतर प्रामाणिकपणाच्या हमी विम्याचे प्रकार. यामध्ये
5 प्रकार बघितले, जेणेकरून हमी विम्याचे 5 प्रकार आहेत प्रामाणिकपणाच्या. पहिला आहे वैयक्तिक विमा, दुसरा आहे सामुदायिक विमा, तिसरा आहे पद विमा, चौथा आहे सर्वसमावेशक विमा, पाचवा आहे खुला विमा. ओके, या पद्धतीने आपण काय पाहिले, प्रामाणिकपणाचा हमी विमा आपण आज इथं पाहिलेला आहे. ओके, सो तुम्हाला व्यवस्थित प्रामाणिकपणाचा हमी विमा, फिडिलिटी इन्शुरन्स जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. थँक्यू.